आणि जर का त्यात काय बदल केला गेला सुप्रीम कोर्टाकडनं तर निश्चितपणे तो बदल हा लॉ ऑफ द लँड समजला जाईल. बरं, थोडं मला आता तुमच्या मैत्रीपूर्ण संबंधांकडे यायचं आहे. आदित्यजी ठाकरे यांच्याबरोबर आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत? माझे मैत्रीपूर्ण संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे अनेक लोकांबरोबर आहेत. कारण जसं की आपल्या राज्याची ही संस्कृती राहिलेली आहे, राजकीय संस्कृती राहिलेली आहे की आपण राजकारण हे राजकारण करायच्या वेळीच करतो. लोकांच्या हिताचे प्रश्न असतात, त्या संदर्भात आपले मतभेद जर असतील तर ते व्यक्त करत असताना आपण विरोधक असतो. परंतु त्या पलीकडे एकमेकांचा सन्मान राखणं, एकमेकांबद्दल आदरपूर्वक वागणूक ठेवणं हे आपल्या राजकीय संस्कृतीत आहे महाराष्ट्राच्या. आणि म्हणूनच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अत्यंत उच्च दर्जाची आहे असं देशभरात म्हटलं जातं. त्यामुळे आदित्य ठाकरे असतील किंवा इतर आमचे सहकारी असतील, या सगळ्यांबरोबर माझे अजूनही वैयक्तिक संबंध हे चांगलेच आहेत. पण असे संबंध विरोधकांशी असू शकतात का? याचं कारण मला विचारावं असं वाटतं की जे काय तिकडे घडतं ते आम्ही सगळेजण पाहत असतो, मात्र त्या पलीकडे असलेलं नातं जपण्यामध्ये देखील पुढाकार घ्यावा लागत असतो. मग अशा वेळेला काही मुद्दे सध्या विरोधकांकडून जे उपस्थित केले जातात, जसं आपण मगाशी शेतकरी आत्महत्या असेल किंवा त्याचबरोबर आता नवा मुद्दा जो आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतो तो म्हणजे हिंदुत्वाशी निगडीत. कारण बांगलादेशमध्ये सुरू असलेले अत्याचार ते थेट राज्यामध्ये मंदिरं सुरक्षित नाही आहेत हिंदूंची, इथपर्यंत ज्या वेळेला येतो, अशा विषयांकडे तुम्ही कसं पाहता? नाही, बघा, शेवटी हा देश आपल्या संविधानात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा एक धर्मनिरपेक्ष सेक्युलर देश आहे. याचं आम्ही स्वागत करतो, यात काय अडचण नाहीये. परंतु हा देश जो आहे त्यात सेक्युलरिझमच्या नावाने जर का मेजॉरिटी पॉप्युलेशनवरती अन्याय होणार असेल, त्यांना जर का दुटप्पी